आपल्या समोर काळमादेवी स्पोर्ट्स मानेवाडी आणि वाकाईदेवी स्पोर्ट्स बोरगेवाडी यांच्यामधली लढत आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया, नवीन मॅच नवीन आवाज तुमच्यापर्यंत येईल. चला, ज्यांनी आपल्याकरता आवाजाची जादू या व्यासपीठावरून तुमच्यापर्यंत पोहोचवली ते आशिष चोरगे सर यांना आपण बोलूया. त्याचबरोबर मायक्रोफोनवर आपण ज्यांचा आवाज खरं तर ऐकतोय आणि सकाळपासून जर आपण पाहिलं तर सुनील लांबोर सरांनी देखील तुम्हाला फार इम्प्रेस केलेलं आहे. हे खरं तर दोन्ही युवा समालोचक आहेत आणि भरपूर काही छाप त्यांनी समालोचनाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम केलं. या ऐकूया यापुढचा आवाज आशिष चोरगे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद दत्तात्रय म्हात्रे सर. खूप चांगला आवाज त्यांचा आपण ऐकलात. शब्दांवरची असलेली पकड, खूप चांगला अभ्यास या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याच माध्यमातून आपण या मॅचची कहाणी ऐकलीत. खूप चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलत. तर पुन्हा एकदा मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो मात्र ज्यांचं आयोजन आज मात्र पाहायला मिळते, अर्थातच विशाल भाऊ युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच चांदीची ट्रॉफी या स्पर्धेचं खास आकर्षण. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बी ग्रुप मधली दुसरी मॅच आपण पाहतोय. श्री काळमादेवी स्पोर्ट्स मानेवाडी विरुद्ध श्री वाकाईदेवी स्पोर्ट्स बोरगेवाडी या दोन संघांमधला हा सामना. टॉस जिंकलाय मानेवाडी संघाने बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय आणि आमंत्रित केले बोरगेवाडी टीमला फिल्डिंग करण्यासाठी. सलामीची जोडी सचिन माने आणि सचिन जाधव. गोलंदाजी ट्रॅक वरती P1चं षटक धनंजय. पहिला बॉल. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आज अमर दिसत नाहीये प्लेइंग 11 मध्ये, कारण सातत्याने मात्र सलामीची जोडी अमरला पाहायला मिळतं, परंतु आज अमर कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. एक हार्ड हिटर बॅट्समन बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. डॉट बॉल. हाही देखील डॉट बॉल आलाय. यावेळेस खोदून काढलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. एक धाव कंप्लीट. अगदी चपळाईने पूर्ण केली आहे. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बॉल होता. अगदी खोदून काढला. 3 बॉलचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा षटक धनंजय मात्र हाताळतोय. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. आतापर्यंत धाव खर्च केले फक्त आणि फक्त 1. यावेळेस मात्र पहा स्विंग इन मिस होतोय. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धनंजयच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. पॉवर प्ले म्हटलं की 30 यार्ड सर्कल मध्ये सर्व खेळाडू मात्र पाहायला मिळतात आणि 2 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात आणि 2 खेळाडू आपण पाहतोय मिड विकेट झोन मध्ये आणि लॉंग ऑन रिजन मध्ये. यावेळेस शॉर्ट बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली जाते. टीमची धाव संख्या 2 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला. P1च्या षटकातला शेवटचा बॉल. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेत प्रवीण शिरसाट साहेब यांना आपण पाहतोय. सरांना प्रवीण सरांना पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत.
आणि या लेगी पंच अजयजी नायकवडी साहेब हे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. शेवटचा बॉल, खूप चांगला फटका लॉंग ऑन रिसन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, फेकी केली जाते. एक धाव कंप्लीट, ओव्हरची झाली समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धाव संख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळते. खूप चांगलं षटक आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते धनंजयच्या माध्यमातून. कारण पहिलं षटक होतं P1चं आणि P1च्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्याने 4. आणि हीच तर खरी खासियत आहे ह्या गोलंदाजाची. पॉवर प्लेच्या षटकात किती कमी धावा मात्र रोखता येईल टीमसाठी मात्र हे पाहायला मिळत आहे. जास्त वेळ घेऊ नका कारण वेळेचा निर्बंध आहे. 3:30 वाजलेत, अजूनही बरेच मॅचेस बाकी आहेत. फायनल सेमी मध्ये कोण गेला, शिरसट की वाकुर्डे? गोलंदाज मात्र अनिल आलाय आणि स्ट्राईकला सचिन आहे का, सचिन माने. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय अगदी थर्ड मॅनला, लॉंग स्टॉप, सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय चौकार, हलकासा बॅटला ब्रश झाला आणि चेंडू टप्पा 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 घेत अगदी लॉंग स्टॉपला मात्र जाऊन धडकला. 4 धावांसाठी. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, अनिलच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. यावेळेस मात्र पहा स्विंग अँड मिस, अगदी आतमध्ये वळलाय. डॉट बॉल घोषित केलाय पंचांनी. यावेळेस देखील खूप चांगला फटका, लॉंग ऑफ रिजन मध्ये पकडली जाते झेल आणि संपतोय सचिनचा खेळ. पहिला धक्का, पहिला आदरा टीम मानेवाडी या संघाला. सचिन बॅक टू द डगआउट. हॅलो, मागील मॅचचा हिरो दीपक. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. अनिलचा पुढचा बॉल, यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी कट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात कव्हर मध्ये, परंतु चुकी होते. चेंडू चाललाय आर पार, सीमारेषा जवळ, अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. या बॉलवरती नेमकं घडलंय तरी काय? अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि पंच या बॉलवरती धावा किती असतील? 2 धावा, 3 धावा. यावेळेस स्लॉट मध्ये होता, पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय षटकार. थोडस फास्ट घ्या मित्रांनो, वेळेचा निर्बंध आहे, वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. टीम मीटिंग घेऊ नका. पंचांना देखील विनंती असेल की मॅच लगेच स्टार्ट करायची आहेत, अजून बरेच सामने बाकी आहेत.
1 2 3 4 मॅच बाकी आहे. 4 बाकी आहे. गोलंदाज विश्वास साध्य करेल का? परंतु यावेळेस मात्र पहा बॅकफुटला गेलाय, पॉइंटला मात्र उडवलाय. बॅडमिंटन स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाहीये. एका धावेवरती समाधान. टीमची धावसंख्या 1 ने पुढे वाढेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 5 1 2 3 4 4 ही पकडून 5 ही पकडून 5. बाहेर गेला तर न असतो विकेटच्या बाहेर टाकण्यामध्ये डायरेक्ट न. व्हाईट बॉल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. यावेळेस स्विंग अँड मिस येतोय, थोडासा आतमध्ये येतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी राईज होतोय शेवटच्या मुवमेंटला हा बॉल. कारण हवेचा दाब आहे, बॉल फिरला जातोय, सध्याकाळच्या प्रस्थान करतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी कलात्मक स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते, परंतु बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. आणि या बॉल वरती मात्र घेतल्या जातात, त्यामध्ये धावा 2. टीमची धावसंख्या 2 ने पुढे वाढेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2-2 22 22 धावा ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 3 बॉल शिल्लक. आपण पाहत आहे, अनुभवत आहे मानाची चॅम्पियन ट्रॉफी, अर्थातच चांदीची ट्रॉफी. यावेळेस हुक केलाय, धावांची भूक पूर्ण करणारा हा आलाय चौकार. नो +4 बाय 1 गेट 1 फ्री. आता फ्री हिट असेल. मेजवानी आहे, दुपारची वेळ झाली आहे आणि ही मेजवानी का नको आहे, परंतु गोलंदाज समोर आहे. विश्वास साध्य करेल का? सिंगल येईल की षटकार चौकार येईल, पाहूया. फ्रीचा बॉल फुल टॉच होता, फुल टोल वसूल केलाय षटकाराने. वॉड स्ट्रोक हुक केलाय, अगदी पाठवून दिलाय सीमारेषेच्या दिशेने. फुल टॉच होता, त्याच्यावरती टोल वसुली मात्र केली जाते बॅट्समन सागर यांच्याकडनं. स्पीडअप घ्यायचा थोडस मित्रांनो, वेळेचा निर्बंध आहे, सातत्याने मात्र तुम्हाला सांगितलं जात आहे. एक वाईड होता आणि एक सिंगल आलेली पहिल्या बॉलवर. टीमची धाव संख्या या षटकाराच्या मदतीने 33 3 33 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. याही बॉल वरती मात्र पहा, अगदी टप्पा 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 टप्पा. AK-47 मधून जशी गोळी निघावी तसा चेंडू मात्र निघून चाललाय. डिशुम डिशुम डिशुम, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय सागरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. याही वेळेस मात्र खूप चांगला फटका, ज्याने फोडल्या सगळ्यांच्या घागरा. अगदी धावांनी करतोय षटकाराची सुरुवात. आतिषबाजी, वॉड स्ट्रोक, काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी षटकार चौकार सागरच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळत आहेत. अफलातून फटकेबाजी.
ओव्हरची झाली समाप्ती. टीमची धाव संख्या 43-43 धावा. स्पीडअप घ्यायचंय थोडस मित्रांनो. सचिन आलाय, परंतु कौतुक करावं लागेल सागर ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. कमबॅक होईल का गोलंदाजाचं? कारण आता धावा थांबवायचे आहेत. शेवटचं षटक आकाश. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न. झेल पकडलाय आणि फलंदाज मात्र जाळ्यामध्ये अडकतोय. सचिन बॅक टू द डगआउट. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटची वरची काढा लागली. अपुऱ्या ताकदीने खेळलेला हा फटका आणि कोणतीही चुकी आकाशने केली नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र ही कॅच पकडली आहे आणि फलंदाजाला मात्र माघारी दंडात नक्कीच यश आलंय. दुसऱ्या विकेटचं पतन. टीम मानेवाडी या संघाला मात्र हा दुसरा धक्का सचिन जाधव यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर सारा थोडस स्पीडअप घ्यायचं. या आकाशने मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. कुठेतरी ब्रेक थ्रू लावलाय. यावेळेस मात्र पहा हा बॉल अगदी पहा विकेट सॅक्रिफाईस. चल नवीन बॅटर थोडस स्पीडअप या. बॅटला कड लागली तरच पहा कीपरच्या हातातून बॉल सुटला तरच तुम्ही स्ट्राइक रोटेट होऊ शकते. काही नियम आहेत आपल्या असोसिएशनचे. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची काढा लागली आहे. आता मात्र संधी आहे, परंतु पहा विकेट कीपरने लाईन मिस केली आहे. एक धाव अगदी चपळाईने पूर्ण केली. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 44-44 या आकड्यावरती. लास्ट ओव्हर आहे. लास्ट ओव्हर काय बोलत हा? एक मिनिट दत्ता सर काय बोलता? एक मिनिट मला कॉमेंट्री करतात. कोण आउट झाला? सागर आउट झाला. सागर मात्र बॅक टू द डगआउट जाताना मात्र पाहायला मिळतोय आणि विकेट मात्र जरूर मिळाले. आता मात्र नवीन बॅटर मात्र रोहित आलाय. यावेळेस फुल टॉस होता. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाते दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली. डेंजर झोनला असताना मात्र काय घडलंय? फेकी खराब पाहायला मिळाली आणि 2 धावा मात्र जरूर मिळत आहेत. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलंय. अगदी चपळाईने ह्या धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खराब फेकी पाहायला मिळाली. खराब लाईन आणि लेंथ. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती मात्र ऍड केली जाते. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 47. लास्ट बॉल आहे का? शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेंथ. आणखीन एक व्हाईट बॉल मात्र हाताळला जातोय आकाशच्या माध्यमातून. या धावा अगदी तुम्हाला थांबवाव्या लागतील कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा तुम्ही दिल्यात. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहेत, त्यामुळे ह्या धावा तुम्ही कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल, शेवटचं षटक. लोअर फुल टॉस बॉल. अगदी बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न. एकाच धावेवरती समाधान. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली,
पहिला डाव इथे समाप्त झाला आणि पहिला डाव इथे समाप्त होत असताना पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 49. विजयासाठी लक्ष्य टीम बोरगेवाडी या संघाला 24 चेंडू करायचे आहेत, त्यामध्ये 50 धावा. अर्धशतक करावं लागेल विजयासाठी टीम बोरगेवाडी या संघाला. 24 चेंडू, गरज आहे 50 धावांची. जाऊया टॉस का बॉस या मंचावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस पाचुंबरी स्पोर्ट्स पाचुंबरी विरुद्ध श्री 11 निगडी, श्री मोर्या 11 निगडी या दोन संघांमधला हा टॉस असेल आणि या टॉस साठी मात्र जोडले जात आहेत सुनील सर. काय बोलत होते? हॅलो हॅलो चेक. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहणार आहे. एका साईडला पाचुंबरी स्पोर्ट्स पाचुंबरी संघ आणि एका साईडला श्री मोरिया 11 निगडी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे सर्जेराव पाटील सर त्याचबरोबर चेतनजी आपल्यापर्यंत जोडलेले आपल्याला बघायला मिळतात. आमचे सर्जेराव पाटील सर आणि चेतन भाऊ पाटील आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः दोन्ही टीमचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. एक आकर्षित करणारी ट्रॉफी अर्थात महाराजांची प्रतिमा असलेली ट्रॉफी देऊन आपण दोन्ही टीम्सला सर्वप्रथम सन्मानित करणार आहोत आणि नेक्स्ट मॅचचा आता टॉस करणार आहोत. कॉल कोण करेल? यस, पाचुंबरी टीमचा कॅप्टन इथे मात्र टॉस करणारा. इट इज कॉल, त्यांचा कॉल आला शापा. पाहूया चेतन भाऊ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला आणि इट इज कॉल हेड आणि हेड आलेला. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? टॉस जिंकून आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईन आणि नक्कीच त्यांना कमीत कमी 10 ओव्हर लोकांचा प्रयत्न करेन आणि टीम एकंदरीत आमची चांगला परफॉर्मन्स करेन नक्कीच. आयोजन बघत असताना या स्पर्धेची तुम्हाला उत्सुकता वाट बघावी लागते. हे आयोजन आणि आज या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या एकंदरीत आयोजनाबद्दल आपण काय बोलू शकाल? विशाल भाऊ चषक नक्कीच खूप मोठी स्पर्धा आयोजन केलेलं आहे. 360 ग्राउंड खेळताना खरंच सगळ्याच प्लेयरांची इच्छा असते की 360 ग्राउंडमध्ये खेळायची. खूप सुंदर नियोजन. धन्यवाद. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि विशाल भाऊ आमच्यापर्यंत चर्चा करणार नाहीत कारण ते बोलताना कमी बोलतात. बॅट बॉलिंग त्यांची जास्त चालते. पाचुंबरी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला. 4 ओव्हरची फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळणार. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया. मी स्वतः समालोचक सुनील लांबर पुन्हा एकदा आपल्या समोर रुजू होतोय. जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा विशाल भाऊ नायकवडी ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत करतो. पहिला बॉल, सेकंड इनिंग मधील पहिलाच बॉल. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि आता डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. पुन्हा एकदा गणेश तयार. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. एक धाव कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती शांत राहावं लागेल. संयम दाखवला. एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. या एका धावेच्या मदतीने जर का आपण बघितलं तर आता धावांचं ATM हे ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. पन्नास धावांचं टार्गेट. पाहूया आता या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाईल. पुन्हा एकदा गणेश तयार झाला. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिमा. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. 2 धावा थेंबे थेंबे तळे साचे हळूहळू का होईना परंतु इथे धावफलकावरती धावा जोडल्या जातात. पुन्हा एकदा बॉलर इथून मात्र तयार होईल. पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जातोय.
रडम मध्ये व्यत्यय यायला वेळ घेतला जातो कारण प्रत्येक बॉल आता बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी फार इम्पॉर्टंट असणारा. यावेळीचा हा बॉल आपल्या फॉलो मध्ये या बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न. इतक्या वेगाने हा बॉल बॉलरच्या हाताला स्पर्श झाला, अक्षरशः हातांना चटका दिला असावा. कारण टेनिस बॉल म्हटलं की सर्वात घातक बॉल म्हणून टेनिस बॉल कडे पाहिलं जातं. आपण जर बघितलं तर रायगड विभागामध्ये गेलो तिथे सिक्सर आणि न्यूव्या कंपनीचे बॉल वापरले जातात, परंतु आपल्या नवी मुंबईमध्ये टेनिस बॉल वापरले जातात. यावेळेला फटका प्रतिमा, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग स्लॉट मध्ये, स्टँड अँड डिस्पॅच केलंय, बॉलला धाडलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन षटकार. अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 8 धाबा. 8 धाबा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहावयास मिळतात. चला बॉल द्यायचा. पहिली ओव्हर सूर्या म्हणजे नवीन बॉल. आता जर का आपण बघितलं तर या क्रीडांगणाच्या बाजूलाच अगदी खाडी या, ज्या वेळेला मात्र 3:30चा कालावधी संपतो, 3:30 वाजल्यानंतर मात्र या क्रीडांगणावरती रायटी बॅट्समन साठी पोषक असणारे अर्थात हवा आपल्याला पाहायला मिळते. आणि ती हवा आता वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. बॅट्समनच्या बॅट मधून नुकताच षटकार आला. षटकाराच्या साह्याने 8 धाबा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहावयास मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होईल. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जातोय. गोलंदाज तयार गणेश. गणेशचा हा बॉल अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्याच्या मुवमेंटला आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग करणारा मानेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. अमर माने यांची कमी या संघामध्ये सातत्याने भासतीय. धावफलकावरती धाबा. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर 9 धाबा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता धाबा करायच्यात 41. 18 बॉल मध्ये 41 धाब्यांची गरज. चला फास्ट क्रिकेट मित्रांनो इथून तुम्हाला खेळावं लागेल. 18 बॉल मध्ये 41 धाब्यांची गरज. अजूनही मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला विजयासाठी. पाहूया आता या धाबा इथून कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला आहे संतोष. हा खेळाडू सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. चला प्लीज मानेवाडी संघ वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. बॉल तयार झाला. संतोष ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्रायकिंगला बॅटर देखील तयार होतो. आकाशसाठी टाकलेला हा बॉल फटका प्रतिमा. तिथे मात्र चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. डीप मिड विकेट रिझन मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र धावा एकंदरीत कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट झाल्या आणि आता 2 धावांवरती या बॅटरला इथून मात्र संयम शांतता इथून मात्र दाखवावी लागली. या मॅच मध्ये 50 धावांचं लक्ष्य. सुरुवातीला चांगल्या धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळाला. 1 षटकार मागच्या ओव्हर मध्ये आपण पाहिला. आता या ओव्हर मध्ये मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील का. यावेळीचा फटका अप्रतिमा. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावतात. थोडासा क्षेत्ररक्षक चाचपळत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आता 1 धाव कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती शांत राहावं लागेल. गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये इथे मात्र कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी या बॉलरची आतापर्यंत राहिली या ओव्हर मध्ये.
फटका तर अप्रतिम आहे. एक धाव कंप्लीट झाली. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. येतोय हा नशिबाचा चौकार. वाजवायला सांग. परीक्षा संपली आता. पेपर संपला आता. आता वाजवायला सांग. वाजव आता. पेपर संपला. थांब थांब थांब. आता नको चौका मारलं. आता कुठं आहे. झालं. पेपर संपला ना आता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. पाहूया या दरम्यानचा पुढचा बॉल. इथे फुलटॉस बॉल. फुलटॉसला फुल टोल केल्या. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार. यश ठोक ओडिशे. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. इथून मात्र येत असताना बॅट्समन गणेश वाडबंड चांगली बॅटिंग आता त्याच्या माध्यमातून सुरू. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. यावेळचा हा बॉल फटका अप्रतिमा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इथे मात्र फंबल उधवा. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न राहिला परंतु या बॉलवरती एक सिंगल मिळणारा. ओव्हर नंबर आता 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा. 21 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्यात. 12ला किती पाहिजे. 29 धावा. 12 बॉल मध्ये 29 धाव्यांची गरज आहे. ऐकूया एक सुमधुर संगीत. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 29 धाव्यांची गरज. बॉल तयार. यावेळेचा हा बॉल इथे घडतय का. यष्ट्यांचा वेध. दांडी गोल. बॅट्समन बाद. रतन बुवाला पक्का पैसे भेटत असतील ना. हर्षद काळोखे. ओमकार काळोखे. सध्या आपण जर बघितलं आमच्याच व्यासपीठाच्या अगदी बाजूला जो कॅमेरामॅन दादा ओमकार काळोखे नुकतीच पार पडलेली स्पर्धा रतनबुवा स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये ॲज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते परंतु आज देखील ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी ते आपल्यापर्यंत जॉईन झालेत. यावेळेला फटका अप्रतिम आहे. ओ ओ काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 6. येतोय खणखणीत षटकार.
बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, एक तेरी तो एक मेरी. आता बॅटल या दोघांमध्ये चांगलं रंगलं. अगदी अमर माने नंतर मात्र या टीमचा प्रमुख खेळाडू कोण असेल तर सचिन ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळीचा हा बॉल लायन लेंथ जर का आपण बघितलं तर इथे मात्र भरकटली आहे आणि पंतांचा सिग्नल आला. येस बॉल चांगली लायन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. पंच तिथे मात्र पडताळणी करत होते नक्की या बॉलला. बॉल एकच धाव. या बॉलनं मात्र बॅट्समनला कोणत्या प्रकारचा स्पर्श केलेला नाहीये. यावेळचा हा बॉल फटका अप्रतिमा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं हाय अँड हँडसम येतोय गणागती प्रहार षटकार. त्याचबरोबर आमचे सन्माननीय रुपेशजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्हॉइस ऑफ रायगड, व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ जर का आपण बघितलं तर नवी मुंबई देखील आता म्हणण्यास काही हरकत नाहीये. अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या वाणीतून भरपूर स्पर्धा आपण गाजवलेल्या आहेत. धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर रन्स आपण बघतोय 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. 6 बॉल आणि आता 16 धाव्यांची गरज आहे. पाहूया या मॅच मध्ये काय घडणार. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. सहा बॉल मध्ये 16 करायच्या आहेत. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज झाला सचिन जाधव. सचिन जाधव सध्या आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंगच्या रनवे वरती. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने बॉलिंग केली जाणार. जर आपण बघितलं तर फाईन लेग हा पूर्णपणे ओपन आहे या बॅटरसाठी. यावेळेचा हा बॉल फटका अप्रतिम व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. 5 बॉल आणि आता 5 बॉल मध्ये 15 करायच्यात. 5 बॉल विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. या मॅच मध्ये बॉल तयार झाला पुन्हा एकदा. यावेळेचा हा बॉल लाईन चांगली आहे. पंचांचा इशारा, पंचांचा बोट आकाशाकडा. कट बिहाइंड विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि आणखीन एक धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॅट्समन इथून मात्र बाद झाला. अर्थातच विश्वास बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. 4 मध्ये 15 धावेची गरज असताना इथे घडतंय काय. आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये तुम्हाला इथून धावा कंप्लीट करायच्या आहेत. अर्थातच 11 धावा. 3 बॉल मध्ये आता 11 धाव्यांची गरज आहे तुम्हाला या मॅच मध्ये विजयासाठी. गोलंदाज इथून मात्र तयार होणारा. पाहूया सचिन जाधव आता या धावा डिफेंड करेल का. बॅट्समन जर आपण बघितलं धनंजय या धावा वसूल करेल का. यावेळेचा हा बॉल फटका अप्रतिमा. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. 1 धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 3रा धावेचा प्रयत्न परंतु लालच
बुरी बात आहे. बॅट्समन रनआउटच्या रूपानं बाद झाला. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावा करायच्या अर्थातच 9 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल मध्ये 9 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. ऐकूया प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्यासाठी गोड संगीत. मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. चित्तथरारक मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा, काटे की टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते. चुरस निर्माण झाली आहे. 2 बॉल मध्ये 9. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आनंद, मैदानाच्या आतमध्ये विसावला पाहूया. 2 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. धनंजय इथे मात्र मिस होतो आहे. चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली या गोलंदाजाच्या आणि आता डॉट बॉल आलाय. हा बॉल या मॅचचा इम्पॉर्टंट बॉल होता, परंतु या बॉलवरती कोणत्या प्रकारची रन्स आलेले नाहीये. म्हणजेच आता या मॅच मध्ये पूर्णपणे पक्कड मजबूत स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डिंग करणारा संघ मानेवाडी हा संघ. 1 बॉल मध्ये 9. इथे बॉलर बॅकड्राईव्ह खेळला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. चांगली फिल्डिंग त्याची राहिली आहे आणि इथे मात्र सामना जिंकला. अर्थातच मानेवाडी या टीमनं अभिनंदन मानेवाडी संघ. आणि हार्ड लक आपण देऊयात बोरगेवाडी या टीमला. या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला संघर्ष पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र बोरगेवाडी या टीमला पराभूत करून संघ जिंकला. काळंबा देवी स्पोर्ट्स